महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळत आहे। प्रभाग क्रमांक 17 ब मधून भाजपाच्या सौ सुरेखा चंद्रकांत ओगले या उमेदवार आज माघारीच्या दिवशी बिनविरोध निवडून आल्या आहेत। विरोधकांचा एकही उमेदवार रिंगणात उभा न राहिल्याने त्यांचा विजय अधिकृतपणे निश्चित झाला। या निकालासह धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा हा तिसरा बिनविरोध विजयी उमेदवार ठरला आहे। त्यामुळे शहरातील राजकीय वातावरणात भाजपच्या संघटन शक्तीची पुन्हा एकदा ठळक नोंद झाली आहे। सौ सुरेखा ओगले यांनी आपल्या निवडीनंतर नागरिकांचे आभार मानत प्रभागातील सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली। महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि सामान्य नागरिकांना दिलासा देणारी विकास कामे राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। दरम्यान भाजपच्या सलग बिनविरोध विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून हा विश्वास कायम राखण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे। आगामी निवडणूक प्रक्रियेत या विजयाला महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे। भारतीय जनता पार्टीने प्रभाग 17 मधून मला उमेदवारी दिली होती। याच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल, जिल्ह्याचे आमदार अनुभवी अग्रवाल आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पळकर शेठ यांचं मी पहिले धन्यवाद मानते। आणि माझी आज बिनविरोध पदी निवड झालेली आहे। मी याच्या सर्व श्रेय माझे पती चंद्रकांत ओगले रावसाहेब यांचं श्रेय आहे। माझ्या पतीचं माझ्या मागे खूप मोठं पाठबळ आहे। त्याच्यात संजय भाऊ बगटे जी आहे ते माझे बंधू, त्यांची पत्नी रेखा आणि राजू भाऊ सुकणार यांची पत्नी पल्लवी यांनी आज माघार घेतल्याबद्दल माझी बिनविरोध निवड झालेली आहे। त्यांचेही धन्यवाद मानते मी मिल परिसरामध्ये सर्व म्हणजे काम करण्याचं हे मी त्यांना सेवेसाठी 24 तास तत्पर राहील। केव्हाही मी त्यांच्या सेवेसाठी तत्पर राहील। आमच्या मिल परिसर भागातील 17 नंबर भागात मी म्हणेल की ही महिला राजची नांदी आहे। आपल्यालाही कल्पना असेल की मागच्या पंचवार्षिक मध्ये भारतीय जनता पक्षाने महिला राज धुळे शहरात आणला होता आणि त्याची सुरुवात ही आज देखील चालू आहे। धुळ्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ, तसेच धर्मयोद्धा आमदार अनुभवी अग्रवाल, गजेंद्र शेठ अंपळकर यांनी मिल परिसरामध्ये एक सशक्त असं पॅनल दिलंय। त्याच्यामध्ये आमच्या 17 ब मधून सुरेखाताई ओगले ह्या बिनविरोध निवडून आल्या आहे। त्याबद्दल सर्वप्रथम मिल परिसरातील जनतेचं आम्ही सर्व मिळून आभार व्यक्त करतो आणि एवढं आश्वस्त करतो की येणाऱ्या 16 तारखेला उर्वरित तिघही उमेदवार हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास मिल परिसरातील जनतेला आहे।